नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचे आमच्या यूट्यूब चॅनलवरती। सध्या मानसी नाईकने आपल्या डान्समुळे लाखो चाहत्यांचे मन जिंकून घेतले, परंतु सध्या अशी चर्चा पसरत आहे की यापुढे मानसी नाईक ही रियालिटी शो करणार नाही। तर याबद्दलच आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बोलणार आहोत। व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे, म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहा। चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। मराठी विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री मानसी नाईक गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत येत आहे। फिल्मी करिअरपेक्षा गेल्या काही दिवसापासून ती तिच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत येत आहे। तर अलीकडे मानसीने एक मुलाखत दिली। या मुलाखतीमध्ये तिने रियालिटी शोचे भयानक वास्तव सांगितले आहे। इतकंच नाही तर तिने हे शो बंद करण्याचेही म्हटलं आहे। अलीकडेच मानसीने अमृता राव हिच्या अमृता फिल्म्स या यूट्यूब चॅनलला मुलाखत दिली। या मुलाखतीमध्ये तिने यापुढे रियालिटी शो करणार नाही असं सांगितलं। त्यामागचं कारणही तिने यावेळी सांगितलं आहे। त्यावेळी तिला मुलाखतीमध्ये अनेक प्रश्न विचारले गेले। रियालिटी शो मध्ये विजेता पूर्ण नियोजित असतो का, किंवा कोणत्या प्रकारचा पक्षपात केला जातो का? मी ज्यात सहभागी झाले होते तो छोट्या पडद्यावरचा एकमेव रियालिटी शो होता, ज्यात 20 अभिनेत्री एकाच वेळी सहभागी झाल्या होत्या। या सगळ्यांमधून पहिल्या क्रमांकावर येणं व एपिसोडचे शूट या सगळ्यांचा ताण मला येत होता। आम्ही तेव्हा रामोजी फिल्म सिटी मध्ये शूटिंग केलं होतं। जवळपास 300 ते 350 लोकांचं युनिट तिथे काम करीत होतं। 3.5 महिने तिथे एपिसोडचं शूटिंग झाल्यावर आमचा महाअंतिम सोहळा मुंबईत रवींद्र नाट्य मंदिराला पार पाडला होता, असं मानसी नाईकने सांगितले। या सगळ्यात अभिनेत्रीमध्ये भांडण होत असायचं, मग हे गाणं हिलाच का मिळालं वगैरे या सगळ्या गोष्टींची चर्चा सुरू व्हायची। आम्ही 3 जणी सोडून इतर सगळ्या अभिनेत्री मला त्यावेळी सिनियर होत्या। आता मी कोणाचं नाव घेणार नाही, पण या सगळ्या गोष्टी मी पाहिल्या आहेत, कारण भले त्या एकमेकीच्या मैत्रिणी होत्या, पण स्पर्धा सगळ्यांना जिंकायची होती। त्यामुळे ती एक प्रकारची स्पर्धा असते आणि प्रत्येकालाच पुढे जायचं होतं। त्यामध्ये वाट माझी बघतोय रिक्षावाला हे मानसीचं गाणं तुफान लोकप्रिय झालं। या गाण्यामुळेच ती विशेष लोकप्रिय झाली। तसंच आजवर तिचे अनेक म्युझिक अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत। तसंच ती अनेक गाजलेल्या सिनेमामध्येही झळकली आहे। परंतु हे सर्व झाल्यावर मानसीने रियालिटी शो करणे पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला व तिने सांगितले की यापुढे ती कधीही रियालिटी शो मध्ये भाग घेणार नाही। तुम्हाला मानसी नाईकने घेतलेला हा निर्णय कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा। जर तुम्ही मानसी नाईकचे फॅन्स असाल तर तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करावं। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।